वाल्मिक कराडला बीड जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज 2 दिवसांच्या उपचारानंतर कराडची जिल्हा कारागृहात रवानगी। वाल्मिक कराडसह सर्व आरोपींची संपत्ती गोठवा, एसआयटीचा विशेष न्यायालयात अर्ज। बीड हत्या प्रकरणातील जनआक्रोश मोर्चात फूट पडल्याचं चित्र, मुंबईत असूनही सुरेश धस मोर्चाला अनुपस्थित, सुरेश धस जितेंद्र आव्हाडांवर नाराज। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडून जरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती। शरद पवारांचे पुढील 4 दिवसांचे सर्व कार्यक्रम तब्येतीच्या कारणास्तव रद्द, शरद पवार सिल्वर ओक निवासस्थानी विश्रांती घेणार। छावा चित्रपटातील छत्रपती संभाजी महाराजांचे लेझिम गाण्यावर असणारे आक्षेपार्ह सीन हटवा, दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकरांना उदयनराजेंच्या सूचना, दिग्दर्शक उत्तेकरांकडून सीन हटवण्याची ग्वाही। अभिनेत्री ममता कुलकर्णी महामंडलेश्वर होण्यावरून वाद, ममता कुलकर्णीच्या किन्नर आखाडा दीक्षेला आहे हिमांगी सखी यांचा विरोध, लक्ष्मीनारायण त्रिपाठींकडून मात्र ममता कुलकर्णींच्या दीक्षेचं समर्थन। केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार जाहीर, मारुती चितमपल्ली यांचा पद्मश्री पुरस्कारानं सन्मान, विलास डांगरे, भैरवसिंह चौहान यांनाही पद्मश्री पुरस्कार जाहीर। माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कारांची घोषणा। ज्येष्ठ गायक पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार, तर अभिनेते अशोक सराफ, गायक अरिजित सिंग यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर। सर्वांग सुंदर सर्वोत्तम भारत हाच महाराष्ट्राचा ध्यास, भारताचा पॉवर हाऊस असलेला महाराष्ट्र डेटा सेंटरचं कॅपिटल होणार, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात, कर्तव्य पथावर आज चित्ररथांचं संचलन, महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा पथसंचलनात नसणार।